दरम्यान विजयकुमार गावितांवरील आरोप नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात। गायकवाड चौकशी समिती नेमली त्यानंतर जो अहवाल समोर आलेला आहे त्यानुसार आदिवासी शेतकऱ्यांसाठी 2004 ते 8 मध्ये 7758 डिझेल इंजिन सेट खरेदी करण्यात आले होते। प्रत्येक इंजिन सेटला 19,200 रुपये इतका दर आकारला गेला होता। खरं तर करारानुसार हा दर 15,000 रुपये होता फक्त, मात्र 4,200 रुपये अतिरिक्त लावण्यात आले प्रत्येक सेटसाठी। मात्र हे सेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत ही वेगळीच गोष्ट। 1,24,000 गॅस शेगड्या मीरा डेकोर कंत्राटदाराकडून घाईघाईनं खरेदी करण्यात आल्या। 25,727 शेगड्यांचं वाटप झालंच नाही। या शेगड्या योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्याच नाहीत। सरकारला सुमारे 7,32,00,000चा गंडा घातल्याचा ठपका यानंतर ठेवण्यात आला। आदिवासी विकास विभागात एकूण 6,000 कोटींचा घोटाळ्याचा आरोपही झालेला आहे।